सुधागड नावाच्या एका छोट्या गावात रघुनाथ नावाचा माणूस आपल्या पत्नी सुमित्रा, 3 मुली आणि एका मुलासोबत राहत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. 4 मुलांचे शिक्षण, जेवण-खाणं आणि इतर खर्च सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत होते. तरीही सुमित्राला घराचा दिवा असावा म्हणून नातवाची खूप इच्छा होती. 3 मुलींनंतर शेवटी रघुनाथला एक मुलगा झाला. मोठी मुलगी सावित्री 18 वर्षांची झाल्यावर रघुनाथने तिचे लग्न एका शेतकऱ्याशी लावून दिले. सावित्री खूप सुंदर आणि बुद्धिमान होती. एके संध्याकाळी सुमित्रा रघुनाथला म्हणाली, "आपण सावित्रीचा विवाह घाईघाईत केला का?" रघुनाथ म्हणाला, "आत्ता 2 वर्षांनी हे सगळं का आठवतंय? सगळं ठीक आहे. ती दिवाळीलाच येते, एवढंच." तसेही सावित्रीचा नवरा चांगला असल्यामुळे कविता आणि पूजा या 2 लहान मुलींसाठी शहरातून चांगली स्थळं आली. दोघांचेही चांगले जॉब, मोठ्या गाड्या आणि शहरात स्वतःची घरे होती. लवकरच कविता आणि पूजाचं लग्न झालं. दोन्ही कुटुंबे एकाच शहरात राहत असल्यामुळे बहिणी सतत भेटत असत. मात्र हळूहळू कविता आणि पूजा आपल्या श्रीमंतीचा गर्व करू लागल्या. त्यांच्या बोलण्यात नेहमी खरेदी, आलिशान गोष्टी याच असत. दुसरीकडे सावित्री मात्र नेहमी बचतीचा विचार करत असे. ती नवऱ्याला म्हणायची, "आत्ताच सगळं खर्च करू नकोस. गणेशचा भविष्याचा विचार करूया." तेव्हा तिचा नवरा महेश अभिमानाने म्हणायचा, "तुझ्यासारखी पत्नी मिळणं माझं भाग्य आहे." काळ गेला. रघुनाथचा मुलगा अजय चांगल्या नोकरीला लागला. त्याने वडिलांचा 75वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा ठरवलं आणि सगळ्या नातेवाईकांना बोलवण्यास सांगितले. त्या दिवशी कविता आणि पूजा आपल्या गाड्यांतून लवकर आल्या. मात्र सावित्री नवरा आणि लहानगा गणेश बसने आली. ते पाहून कविता हळूच पूजाला म्हणाली, "पाहिलंस? कपडे, साडी सगळंच आपल्या दर्जापेक्षा वेगळं." दोघे बहिणींनी सावित्रीला दुर्लक्ष करत घरात प्रवेश केला. रिटर्न गिफ्ट देताना अजयने महागड्या भेटवस्तू कविता आणि पूजाला दिल्या आणि सावित्रीला साधी भेट दिली. सावित्रीला खूप वाईट वाटलं. ते पाहून रघुनाथ म्हणाला, "तिन्ही माझ्याच मुली आहेत, कोणताही फरक करू नकोस." मग तिन्हींना समान भेट देण्यात आली. नंतर पूजा कुजबुजली, "गणेशला 200 रुपये देऊया?" कविता हसत म्हणाले, "मला वाटत होतं फक्त 100 पुरेसे आहेत." हे सगळं महेशने ऐकलं. त्या अपमानाचा महेशला खोलवर धक्का बसला. तो सावित्रीला म्हणाला, "आपण आपल्या शेतात नवीन घर बांधूया." त्याने सुंदर, मोठं, सर्व सोयींयुक्त घर बांधलं आणि नंतर एक आलिशान कारही घेतली. गणेशच्या 5व्या वाढदिवसानिमित्त महेशने मोठ्या समारंभाचं आयोजन केलं. सर्वांना आमंत्रण दिलं. जेव्हा कविता, पूजा आणि बाकीचे आले तेव्हा ते भव्य घर, शेती, सजावट पाहून थक्क झाले. सावित्री राणीप्रमाणे दिसत होती आणि गणेश एका लहान राजकुमारासारखा. तेव्हा महेश म्हणाला, "आम्ही साधं आयुष्य जगतो, भावना पैशांपेक्षा मोठ्या मानतो. पण तुम्ही गर्व केलात म्हणून आज तुम्हाला वास्तव दाखवावं लागलं. मी आजही तुम्हा दोघींना माझ्या लहान बहिणीसारखंच मानतो." कविता आणि पूजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी सावित्रीला मिठी मारली, रडल्या आणि माफी मागितली. त्या दिवसापासून त्यांनी कधीही आपल्या श्रीमंतीचा गर्व केला नाही आणि पैशांवरून कोणालाही कमी लेखलं नाही. धडा: कधीही कोणालाही कमी लेखू नका. खरी किंमत नात्यांमध्ये असते, संपत्तीत नाही. तितकीच गरजेची आहे.